इकडे पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार. अजून डीप मध्ये फिल्डरच नाहीये हे माहित होतं आणि तिथून मात्र चौकार आला. हो पुन्हा एकदा आउटसाइड डी ऑप्शन फॉलो केला आता यावेळी मारुती माळी यांनी आणि इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतो. अवे फ्रॉम द बॉडी ठेवलाय शरीरापासून थोडासा दूर ठेवत असताना अगदी डॉट बॉल पाहायला मिळतो. अगोदरचा बॉल जो लोअर फुलटॉस होता त्याला हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना चौकार आलाय. मग त्याच्यानंतर लगेच आपली लेंथ बदलली, टप्पा चेंज केला आणि इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतो. जयचा भरपूर चांगली मॅच पाहायला मिळतीये. ओ आणखीन एक वेगवान बॉल, परंतु पंच यावेळी सांगतात की हा वाईड आहे, जास्त बाहेर निघाला. व्हाईट लाईनच्या अतिरिक्त बाहेर येणारा बॉल पंच सांगतात की हा वाईड आहे. वाईड आल्यानंतर धावफलक 5. जयचं पहिलं षटक, पहिल्या बॉलवरती चौकार, तदनंतर मात्र डॉट आणि आता मात्र वाईट. एकंदरीत 5 धावा धावफलकावरती 45 धावसंख्येचा बचाव करायचा वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड भरेडी टीमला. ओ मिस हिट झालाय, हवेमध्ये फिल्डर आहेत, पाठीमागे चाललेत, कॅचला जज करतात. ओ जजमेंट चुकलंय आणि इथून कॅच ड्रॉप. संधी संधी निर्माण केली होती गोलंदाजानं, संधीचं सोनं करणं गरजेचं होतं, परंतु इथे अंदाजच बांधू शकले नाहीयेत फिल्डर. शेवटपर्यंत बॉलवरती नजर होती, परंतु जशी नजर आटली अगदी दुर्घटनाच पाहायला मिळाली आहे. शरीरावरती बॉल देखील आदळलाय, धाबा देखील 2 आल्यात, कॅच देखील ड्रॉप झाले. जीवदान मिळालंय मारुती माळीला 7 धावा धावफलकावरती. हो यावेळी अगदी आपण पाहताय कट केला, इनफिल्डच्या वरून बॉल चाललाय, डीप बॅकवर्ड पॉइंट सीम अप्पर, आणखीन एक वार, आणखीन एक चौकार. काय जबरदस्त फटकेबाजी चालू आहे मारुती माळी यांची. व खोलात टाकला होता, हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना बरोबर अगदी मिडॉनच्या बाजूने काढायचा होता. मिडॉनचे फिल्डर अगदी पाठीमागे जात असताना बॉलला कॅरी करतायत, तोपर्यंत धाव मिळाली ती सिंगल. सिंगलला धाव फलक आता जाऊन पोहोचले ते मात्र 12 वरती. 12 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल बाकी आहे जयच्या या षटकातील. थोडस मोटिवेशन करत असताना त्याला थोडस अगदी आपण पाहता मोटिवेट करत असताना संपूर्ण टीम 12 धावा धाव फलकावरती. ओ वेगवान, प्रचंड वेगानं टाकलाय डॉट बॉल. शेवटचा डॉट बॉल आलाय. 18 बॉल मध्ये आता 33 धावसंख्येची आवश्यकता आहे. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा धाव फलकामध्ये आलात. विकेट मात्र आली नाहीये. दोनही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पतारे आणि त्यांच्या साथीनं मारुती माली.
सेकंड ओव्हरला होईल सुरुवात. 18 मध्ये आता 33 ची आवश्यकता आहे आणि गोलंदाजी मार्क होती गोलंदाज विजय सेकंड ओव्हर मध्ये. हो पहिलाच बॉल आडव्या पाठनं प्रहार चढवायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, बाहेर देखील निघाला. डॉट बॉलनं मात्र विजयने देखील सुरुवात केली आहे या षटकाला. 12 धावा धावफलकामध्ये आता 17 मध्ये बनवायचे आहे 33. या मार्च मध्ये आपली पकड मजबूत करायची असेल तर डॉट बॉल फेकावे लागतील, विकेट्स घ्याव्या लागतील. ओ पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न पंचांकडे. लाऊड अपील, गॅप शोधली आहे. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करता, रेस लागली आहे आणि रेस जिंकली आहे ती मात्र अगदी बॉलनं. धाबा 4 मिळतात. लॉंग लेगला आलाय चौकार. सोळा धाबा धावफलकावरती. ओ पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलाय. थर्डमॅनच्या बाजूने बॉल चाललाय डीप थर्डमॅनला. सीमारेषेच्या पलीकडे मारुती माळी ब्रँडेड चौकार. वाढवला टप्पा जर पाहायला गेलं तर अगदी पिचिंग जर पाहिली ना तर अगदी आपण पाहता मिडलला होती आणि तिथून मात्र बॉल थोडासा बाहेर देखील निघाला. डॉट बॉल झाला. 2 चौकार आल्यानंतर थोडस आता मात्र कमबॅक करत असताना तो डॉट बॉल त्यानं फेकला. 4 बॉल आतापर्यंत झालेत. 20 धावा धावफलकामध्ये. 14 मध्ये बनवायचे आहेत 25. ओ पुन्हा एकदा कट केलाय आणि बॉलला सरळ पाठवलंय सीमा पार. आणखीन एक चौकार. तिथे आपले प्रेक्षक आहेत, तिथे आपले आयोजक आहेत, संयोजक आहेत. बॉल लगेच मैदानाच्या आतमध्ये येतोय. 13 बॉल मध्ये 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. थोडासा मागडा ठरला विजय. आतापर्यंत विजयच्या विरोधामध्ये 3 चौकार आलेत आणि 2 डॉट बॉल देखील त्यानं फेकलेत. शेवटचा बॉल विजयच्या या षटकातील. 13 मध्ये 21. ओ शॉट एक्सा कव्हरला फिल्डर आहेत. दोनही बॅटर आपापल्या एंडला लगेच पाठीमागे फिरलेत. धाव इथून मिळणारच नाहीये आणि इथून अगदी आपण पाहता या षटकातील 3रा निर्धाव चेंडू आपल्याला विजयचा पाहायला मिळाला. म्हणजे या षटकामध्ये 3 चौकार आले ते मारुती माळी यांच्या बॅटमधून आणि 3 निर्धाव चेंडू टाकले ते मात्र विजयनं. धावसंख्या एकंदरीत पाहायला मिळते 24. 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमला. त्या मात्र 21. अमोल 3ऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहताय अमोल आलाय गोलंदाजी मार्कवरती. अमोल जाधव गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉलमध्ये 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये.
हे दोनही फलंदाज अगदी जर पाहायला गेलं तर ही दुसरी मॅच आहे आणि या दुसऱ्या मॅच मध्ये यांच्यातली पार्टनरशिप जर पाहायला गेलं तर अगदी जबरदस्त पाहायला मिळाली आहे दोघांमध्ये असलेलं. ओ इथे फटका पहा किती अप्रतिम सजवला. डीप मध्ये फिल्डर कडनं चुकी झाली आहे. बॉल सरळ चाललाय वाईड लॉंग ऑफ सीमा पार. धाबा मिळतील 4. चौकार. अकरा बॉल मध्ये 23 धावसंख्येवरती बॅटिंग करतायत मारुती माळी आणि 2 बॉल मध्ये 4 या धावसंख्येवरती प्रवीण पतारे. यावेळी आडव्या बॅटनं काऊ कॉर्नरला बॉल चाललाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न आणि इथे मात्र ही धाव कंप्लीट झाले की नाही ते आता मात्र तिसऱ्या पंचांकडून मात्र आपल्याला समजेल. फलंदाज सेफ आहेत. पोहोचलेत. प्रयत्न चांगले होते परंतु पोहोचलेत. गुड रनिंग बिटवीन विकेट. वेगानं धावलेत दोन्ही बॅटर. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 30. अजूनही 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे 10. मॅच अगदी क्लोज आणली आहे. हो पुन्हा एकदा ऑन साइडला फटका केलाय. ओ फिल्डर कडनं चुकी झाली आहे. बॉल सरळ चालला लॉंग ऑनला सीमारेषेच्या पलीकडे बाउन्स करत चौकार. नऊ बॉल मध्ये 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. 34 धाव फलकावरती आला. जबरदस्त मॅच. दोन्ही टीम अगदी आपण पाहता जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये करतायत. पहिल्या सत्रामध्ये आक्रमण केलं विजयनं. आता आक्रमण करतायत प्रवीण पतारे मारुती माळी. 9 बॉल 11ची आवश्यकता. 34 धावा धाव फलकावरती आहेत. 9 मध्ये 11 वाचवायचे आहेत. बचावल्या जातील का. व खोला टाकलाय पुन्हा एकदा ड्राईव्ह केला ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर. तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते. बरोबर सॅकिंग एंड वरती फेकी झाली आहे आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धाब्यानं 35 धावा धाव फलकावरती. 8 बॉल मध्ये धाबा बनवायचे ते आता मात्र 10. 8 बॉल 10ची आवश्यकता आहे. गोलंदाज अमोल जाधव ज्याच्या षटक्यामध्ये बऱ्याचशा चुका होताना पाहायला मिळाल्या. जिथे सिंगल होती तिथे डबल आली. प्रवीण पतारे स्ट्राईक वरती आले मग लगेच चौकार आला. या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. परंतु इथे मारुती माळी थांबेल तो मारुती माळी. कसला बॉल चाललाय कव्हर मधून डीप कव्हर. चौकार. मारुती माळी यांच्या बॅटिंग साठी खास 500 रुपयाचं कॅश प्राइज. ऑन साइडला पुन्हा एकदा एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव मिळेल का. फेकी पहा परंतु ऍडजस्ट केली आहे गोलंदाजानं.
एकच धाव पाहायला मिळतीये. एका धावानं आपण पाहताय धाव फलक जाऊन पोहोचले ते मात्र 40. 6 बॉल 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. सहा बॉल मध्ये 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. 6 बॉल 5 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विघ्नेश. शेवटचे 6 बॉल 5 धावसंख्येचं संरक्षण करायचं आता विघ्नेशला. अटॅकिंग फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये सेट केली गेली आहे. पहिलाच बॉल चांगला पाहायला मिळतोय. विघ्नेशचा डॉट बॉल इथून आपण पाहताय. आता 5 बॉल मध्ये 5 ची आवश्यकता आहे. 6 बॉल मध्ये अगदी बऱ्याचदा 36 धावा होताना पाहायला मिळाल्या, 30 धावा होताना पाहायला मिळाल्यात, 20 धावा देखील होताना पाहायला मिळाल्यात. परंतु 6 बॉल मध्ये 6 पेक्षा कमी धावा या फार कमी वेळा होताना पाहायला मिळतात. यावेळी अगदी आपण पाहताय फटका चांगला केला, एक्झिक्यूट केलाय. बॉलला सरळ पाठवलाय लॉंग लेगला. धावा मिळतील 4. इथे आलाय चौकार आणि या चौकाराने या मागचं चित्र देखील आता इथून मात्र पूर्णपणे बदलवलंय. 4 बॉल आणि आता एका धावसंख्येची आवश्यकता आहे. बरोबर अगदी आपण पाहताय फॉलो केलं होतं फलंदाजाला, परंतु फलंदाज देखील हुशार आहेत. सफल झाले, आतमध्ये आले, जागा बनवली स्ट्रोक साठी आणि इथून मात्र चौकार देखील प्राप्त केला. एका धावसंख्येची आवश्यकता आहे 4 बॉल मध्ये. इथे देखील आपण पाहताय एक धाव मात्र कंप्लीट झाली आहे आणि ही मॅच जिंकली आहे स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीम. कॉंग्रॅच्युलेशन टीम.